हेलो गाइस, दिस इज अमन पंचोली, गुरुकुल आय एस अकॅडमी नागपूर। तो जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पोलीस कॉन्स्टेबलचं जे पण लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे पण तुमच्या संपूर्ण गायडन्स फॉर्मची तुम्हाला दिलं होतं, तसंच आपण एक एस आर पी एफसाठी एक संपूर्ण गायडन्सचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पण फॉर्मची संपूर्ण माहिती, तुमच्या फिजिकल चाचणीमध्ये जे पण तुम्हाला लागत आहे हाईट अनुसार आणि चेस्ट अनुसार, जे पण तुमच्या 100 मीटर्समध्ये आणि पूर्ण 5 किलोमीटर्समध्ये एस आर पी एफसाठी वेगळं राहते। आणि वयोमर्यादा एज फॅक्टर जे पण आहे, एज फॅक्टर, डॉक्युमेंटेशन, नंतर शैक्षणिक जे पण तुमची पात्रता आहे, हा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल। एस आर पी एफ शिपाई पदासाठी हा व्हिडिओ आहे इम्पॉर्टंट। एस आर पी एफसाठी आपल्या महाराष्ट्र एस आर पी एफसाठी हा इम्पॉर्टंट आहे। अर्ज करताना आवश्यक सूचना बघा, अर्ज करताना जे पण आवश्यक सूचना आहे, महत्त्वाची कागदपत्रे, जे पण तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे फॉर्ममध्ये, जो पण डॉक्युमेंट्स एस आर पी एफ शिपाई हा पदासाठी अप्लाय करताना जे पण डॉक्युमेंट्स पाहिजे, वयोमर्यादा, जे पण एज फॅक्टर आहे तुमचा, एज फॅक्टर कॅटेगरीनुसार तुमच्या शारीरिक पात्रता फिजिकलमध्ये बघा, नाही एस आर पी एफसाठी 5 किलोमीटर राहता आणि कॉन्स्टेबलसाठी 1600 5 किलोमीटर्स, नंतर 100 मीटर्स शॉर्टपुट आणि गोळाफेक, शॉर्टपुट आणि शैक्षणिक व संगणक अर्हता। चला आपण बघू पूर्ण व्हिडिओमध्ये, तुम्हाला तुमच्या जे पण डाऊट्स आहे क्लिअर होईल जाईल। सशस्त्र पोलीस शिपाई एस आर पी एफसाठी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल, इथे गटपासून तुम्हाला तुमचा जे पण फॉर्म आहे, गटपासून 19 गट आहे टोटल, 19 गट ग्रुप्स, टोटल 19 ग्रुप्स आहे फॉर्ममध्ये ग्रुप्सपासून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। हां, जसं नागपूरच्या तुम्ही सिलेक्ट केला आहे, नागपूरचे 2 ग्रुप्स आहे, इथं बघा 2 ग्रुप्स राहतात नागपूरचे। असं जिल्ह्यानुसार तुम्हाला ग्रुप सिलेक्ट करायचे आहे तुमचे, टोटल 19 ग्रुप आहे, जिल्ह्यानुसार तुम्हाला ग्रुप सिलेक्ट करायचा आहे। नेक्स्ट पाहू, एज फॅक्टर आहे, हा लक्षात ठेवा की 31 हा डेट लास्ट आहे तुमच्या फॉर्म फिल करायची, हा डेट लास्ट आहे। फॉर्म फिलअपची डेट हा लास्ट आहे। ओपनवाल्यासाठी 18 वर्ष आणि 25 कमाल, मॅक्झिमम 25 ओपनवाल्यासाठी। मागास प्रवर्ग, अजाती, SC ST, VJNT, भजब, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमाप्र, इमाव, ओबीसी हा सर्व जे पण आहे मागास प्रवर्गवाले 18 वर्ष आहे त्याची, आणि मॅक्झिमम किती आहे 30 वर्ष +5 दिलेलं आहे, +5 सूट आहे। नंतर भाऊ प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 18 वर्ष आणि 45 आहे। माजी सैनिकला 18 वर्ष आणि याचं जे पण उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेले सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी सूट राहील, है ना। अंशकालिक पदवीधरवाले 18 वर्ष मॅक्झिमम 55, अनाथवाले 18 वर्ष मॅक्झिमम 30 वर्ष, चला 30 इयर्स वाल्यासाठी किती 18 मॅक्झिमम 30 वर्ष। खेळाडू उमेदवारासाठी, खेळाडू जे पण उमेदवार आहे स्पोर्ट्स 18 आणि 25 + 5, बॅकवर्ड क्लासेससाठी 30 + 5, ओपनवाल्यासाठी 25 + 5 आणि बॅकवर्ड क्लासेसवाल्यासाठी 30 + 5। नेक्स्ट पाहू, पोलीस पाल्यावाल्यांसाठी 18 वर्ष मिनिमम आहे, 18 वर्षीच्या सर्वसाठी मिनिमम
18 वर्ष तुमच्या 12th नंतर तुम्ही अप्लाय करू शकतात. SRPF पोलीस भरती जे पण पोलीस कॉन्स्टेबलसाठी जे पण पदे आहे 18 वर्ष नंतरच तुम्हाला अप्लाय करायचे आहे. गृहरक्षक 18 वर्ष 25, बॅकवर्ड क्लाससाठी 30. चला, माजी सैनिकवर अवलंबून असलेले मुलगा उमेदवार. माजी सैनिकवर अवलंबून असलेले मुलगा उमेदवार 18 वर्ष 25+3 आणि मॅक्झिमम मागासवर्गासाठी 30+3. नेक्स्ट पाहू, एज फॅक्टर तुमचा क्लिअर झाला. इथे आपण आता पाहू शारीरिक पात्रता. सर्वात इम्पॉर्टंट शारीरिक पात्रता. कॉन्स्टेबलमध्ये तुम्हाला 165 पाहिजे आणि इथे 168 हाईट सेंटीमीटर तुमची पाहिजे. हां, छाती फुगताना 79 आणि +5 नाही, न फुगताना तुमची छाती 79 आणि न फुगताना तुमची छाती पाहिजे 79 आणि फुगताना +5. 79 +5 चेस्ट तुमची. चला, आणि हाईट तुमची 168 सेंटीमीटर. ठीक आहे. पुरुषसाठी राहते फक्त SRPF. नेक्स्ट पाहू आपला काय. चला, शारीरिक चाचणी. फिजिकल तुमचं इम्पॉर्टंट घटक. फिजिकलमध्ये पहा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातले सशस्त्र पोलीस शिपाई SRPF पुरुष 100 गुणांची शारीरिक चाचणी होते तुमची. 100 गुणांची. 100 मार्क्स वाईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते बघा. 5 किलोमीटर्स राहता. 5 किलोमीटर्सची रनिंग पाहिजे तुम्हाला. 50 गुण टोटल 50. हा नाही, प्रॉपर टाईमपासून पण आपण इथे पाहू तुमचे मार्क्स. वरवर बघा इथे 100 मीटर धावणे 25. इझी आहे. गोळाफेक 25. जास्त कन्फ्युजन नाही याच्यात. तुम्हाला 5 किलोमीटरसाठी 50 मार्क्स. 100 मीटरसाठी 100 मीटरसाठी 25 मार्क्स. नंतर शॉर्टपुट गोळाफेक तुमचा 25 मार्क्स. टोटल 100 मार्क्स. असं तुमच्या फिजिकलची मार्किंग आहे. प्रॉपर आपण बघू डिस्टन्स अनुसार गोळाफेकची आणि इथे 100 मीटर आणि 5 किलोमीटर्स टाईम अनुसार आपण प्रॉपर मार्किंग बघू. चला, नेक्स्ट पाहू. हा तुमचा क्लिअर झाला. फिजिकल तुमचा क्लिअर झाला. आता लेखनची चाचणी. फिजिकल नंतर तुमच्या पेपरची बघा. पेपर शारीरिक चाचणीमधील 50% गुण मिळणाऱ्या उमेदवारांना 50% पाहिजे. 50% पाहिजे. 100 मार्काचा पेपर आहे तर 50% पाहिजे तुम्हाला. उमेदवारांना संबंधित परवाना जाहीर झालेले आहे. चला बघा पुढे. उमेदवारांना लेखी परीक्षेमधील किमान 40% गुण मिळणे अनिवार्य आहे. 50% तुमच्या फिजिकलमध्ये आणि पेपरमध्ये 40% क्वालिफाईंग आहे. पेपरमध्ये 40% क्वालिफाईंग आहे. हा इम्पॉर्टंट आहे कारण की 40% तुम्हाला क्वालिफाईंग पाहिजे पेपर. चला बघू. नेक्स्ट पाहू. लेखनी चाचणी कालावधी 90 मिनिटं टाईम भेटेल तुम्हाला पेपरसाठी. 90 मिनिट्स असेल व मराठी भाषेत घेणार आहे. मराठी इथे मॅन्डेटरी आहे. मराठी भाषेत घेणार येईल. सर्व प्रश्न बहुपरिरूपी स्वरूपाचे राहील. MCQs. पेपरसाठी जे पण आहे तुमचं पेपर
4 सब्जेक्ट बघा, अंकगणित, ॲप्टी तुमच्या मॅथ्स, GS करंट अफेअर, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, GS आणि करंट अफेअर, GS करंट अफेअर, बुद्धिमत्ता चाचणी तुमची रिझनिंग, मराठी व्याकरण, मराठी ग्रामर, हा संपूर्ण तुमचे विषय राहील आणि सर्व विषयाचे आपण इथे क्लास घेत आहोत. बरं बघा, 90 मिनिटं राहील तुमच्या पेपरसाठी, 40% गुण मिळलेलं अनिवार्य आहे. नेक्स्ट पाहू, करंट अफेअर, GS, मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर. चला, शारीरिक चाचणी गुणांकन, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 5 किलोमीटरसाठी डिस्टन्स अनुसार आणि टाईम अनुसार तुमचा हा मार्किंग बघा. पूर्ण 25 मिनटं किंवा त्यापेक्षा कमीमध्ये 50 मार्क्स आउट ऑफ 5. 50 मार्क्स किती? अंडर 25 मिनिट्स, अंडर 25 मिनिट्स आउट ऑफ. बघा लास्ट किती आहे? 0 मार्क्स. 32 मिनटं, 30+2 साठी 0 मार्क्स. 30+2 साठी 25 मिनिटपेक्षा जास्तपर्यंत 26 मिनिटं कमी, त्यापेक्षा कमी 45 मार्क्स. 1 मिनिट कमी होत जात आणि 1 मार्क तुमच्या 5 10 मार्क कमी होत जातं इकडे. हां बघा, 27 मिनिटपेक्षा जास्तपर्यंत 28 मिनिटपेक्षा कमी, त्यापेक्षा कमीमध्ये 35 मार्क्स. असं टाईमनुसार तुमच्या मार्किंग आहे. तुम्ही SS काढू शकतात आणि ठेवू शकता तुमच्याकडे. बघा नेक्स्ट पाहू आपण काय, 100 मीटर धावणे, 100 मीटरसाठी आउट ऑफ किती आहे? 100 मीटरसाठी आउट ऑफ तुमच्या आहे 11.50, 25 मार्क्स. 11.50, 25 मार्क्स. 5 मीटरसाठी आउट ऑफ किती आहे? तो सर 25 मिनिट. 5 किलोमीटरसाठी आउट ऑफ किती आहे? 25 मिनिट. 25 मिनिट्स हा आउट ऑफ आहे 50 मार्क आणि 100 मीटरचा आउट ऑफ किती आहे? 11.50 सेकंड. 11.50 सेकंड टायमिंग, 25 मार्क तुम्हाला भेटेल आउट ऑफ. आणि 17च्या पार झालं 0, 16चा पार झालं 0, 17 आला तो 0. हा तो पूर्ण टायमिंग अनुसार तुमची मार्किंग आहे 100 मीटरची. सेकंड टाईमचे इम्पॉर्टंट बघा मित्र, टाईमचे इम्पॉर्टंट बघा. आणि नेक्स्ट पाहू आपण. चला, गोळाफेकसाठी 60 किलोचं तुमचा गोळा असते, 7 किलो आणि 8.50 आउट ऑफ. तुमचं लक्ष जास्त आउट ऑफवर पाहिजे. हां, 25 गुण मिळते तिकडे तुम्हाला. हां, 25 गुण 8.50 गोळाफेकसाठी, 25 गुण 8.50 गोळाफेकसाठी. नंतर पाहू आपण टाईम अनुसार 7.90 मीटर किंवा जास्त. डिस्टन्स अनुसार बघा, 8.50 कमी झाला, 7.90 आला तो 23, 7.30 आला तो 21, 6.70 19 मार्क्स. 6.10 तुमचं किती? 17. 5.50 15, 4.90 13, 4.30 10, 3.70 8, 3.10 5 आणि 3.10 पेक्षा कमी 0. असं तुमचे जे पण आपण इथे गोळाफेक 100 मीटर आणि 5 किलोमीटरची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. हाईट्सची आणि जे पण तुम्हाला जे पण माहिती लागेल. नंतर आपण बँड्समॅन आणि आपले लोहमार्ग आणि जे पण पोलीस भरतीचे संपूर्ण पद आहे त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ काढू. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि जे पण पोलीस भरतीचे जे पण तुमचे विद्यार्थी आहे त्याच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.